जिथे जिथे हिंदू देवस्थानं प्रस्थापित आहेत तिथे अतिक्रमणाच्यामुळे वाद सुरू आहेत. आजचा वाद पेटला तो दुर्गाडी किल्ला कुणाचा या निमित्तानं. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजचा सवाल आहे, देवीच्या दर्शनाचा हिंदूंनाच अटकाव दुर्गाडी इथं का झाला? आपल्या समोर आता दोन दृश्य येणार आहेत. बकरी ईदच्या दिवशी कल्याणमधील दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीवरून वातावरण तापलं होतं. दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना बकरी ईदच्या दिवशी प्रवेशबंदी घालण्यात आली. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या प्रवेशासाठी आक्रमक झाले होते. दुर्गाडी किल्ला परिसर आणि लाल चौकी परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे आंदोलन आता उभं केलं ते आनंद दिघे यांनी. आनंद दिघे यांनी आजवर हे आंदोलन पुढे नेलं. त्यांच्या निधनानंतर त्याची जबाबदारी स्थानिक शिवसैनिकांनी घेतली. त्यात इतक्या वर्षांनी पहिल्यांदा भाजपा सहभागी झाली. आज त्याला जवळजवळ 35-40 वर्ष होतात, परंतु हिंदूंना न्याय मिळाला नाही. अनेक सरकार आली आणि गेली, पण न्याय मिळाला नाही. परंतु ज्यावेळेस ईद आणि रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र आले त्यावेळेला मीच अध्यक्ष होतो. सीपींनी आदेश दिल्याप्रमाणे डीसीपींनी अनुपकुमार सिंह डीसीपी होते आणि त्यांनी मीटिंग घेऊन ही दोन्ही मंदिर पण सुरू ठेवलं आणि नमाज पण झाला. दोन्ही गोष्टी झाल्या. सतत 3 वर्ष झाल्या. मग ते जर होऊ शकतं तर त्याच पुनरावृत्ती दरवर्षी करायला काय हरकत होती, परंतु ते केलं नाही. कारण पोलीस प्रशासन, सरकार यांची मानसिकता नाहीये हे आंदोलन मिटावं. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन जोडले गेलेले आहेत. हिंदूंना देवीच्या दर्शनाचा विरोध आपल्या सरकारमध्ये होतोय आणि मुद्दा उपस्थित होतोय की सरकारला दुर्गाडीचं आंदोलन मिटू द्यायचं नाहीये. हिंदूंना देवदर्शनाची मुभा मिळावी असं वाटत नाही, हा आरोप आहे. उत्तर द्या. प्रसादजी, हे सरकार हिंदूंच्या हितासाठी काम करतं. हे सरकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हितासाठी काम करतं. कुठेही हिंदूंवर अन्याय होईल अशा पद्धतीची सरकारची वागणूक नाहीये. सरकार सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका असतील त्या सरकार ह्या हिंदूंच्या पाठीशी राहण्याचं काम सरकारने केलं. मग गोहत्या बंदी कायदा असेल किंवा धर्मांतर विरोधी कायदा करण्याचं काम केलं असेल, सरकारने केलं असेल. आता स्पेसिफिक दुर्गाडी किल्ल्याबाबत नेमकं काय झालं हे आपण सखोल चौकशी जाऊन केलं पाहिजे आणि त्या चौकशीतनं जे काही वास्तव येईल ते समोर येईल. परंतु तिथं गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या कॉन्फ्लिक्ट या निमित्ताने बघायला मिळत असतो. कदाचित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, याच्यामुळं प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून तिथं काही पावलं उचलली असतील तर त्याबद्दल देखील बघायला पाहिजे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ही प्राथमिकता असली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये उद्यापासून दुर्गाडीचं मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी खुलंच होणार आहे. तिथे कुणालाही रोखलं जाणार नाही. याच्या आधी देखील बघतो की याच्या आधी देखील प्रशासनानं वेळोवेळी अशा पद्धतीच्या नियंत्रणाच्या काही कारवाया नक्की केल्या आहेत. याचा अर्थ सरकार लगेच हिंदू विरोधी आहे, सरकार हिंदूंना रोखतं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं किंवा अशा पद्धतीचा मतितार्थ काढणं चुकीचं होईल, एवढंच मला ठीक आहे. आपण बन साहेब जोडलेलेच आहात. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश पाटील हे तिथले स्थानिक नगरसेवक, ते दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद आंदोलन करायला निघाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी रस्त्यावरच्या नमाजाचा मुद्दा लावून धरला. आता नंतर आम्ही पुढे आंदोलन चालूच ठेवणार. ओके, कारण रस्त्यावरती नमाज पडणं हे योग्य नाही. हे बेकायदेशीरपणे नमाज पडतात, तर त्याच्यावरती बंदी आली पाहिजे. आता नंतर आम्ही पुढे आंदोलन चालूच ठेवणार. ओके, कारण रस्त्यावरती नमाज पडणं हे योग्य नाही. हे बेकायदेशीरपणे नमाज पडतात, तर त्याच्यावरती बंदी आली पाहिजे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन आहेत. नवनाथ बन, आपलाच नगरसेवक म्हणतो आहे की रस्त्यावरचा नमाज महाराष्ट्रात बंद झाला पाहिजे. नाही, निश्चितपणे रस्त्यावर कुठेही धर्म अशा पद्धतीनं रस्त्यावर आणून लोकांचा विरोध करून, लोकांच्या रस्त्यावर अडचण करून किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊन आपल्या धर्माचा उदो करणं चुकीचंच आहे. प्रसादजी, एक लक्षात घ्या, मुंबई महापालिकेने यावेळेला परिपत्रक काढलं की सोसायटीमध्ये, रस्त्यावर तर नाहीच पण सोसायटीमध्ये देखील बकरी ईदची कुर्बानी देता येणार नाही. हे आधीच्या सरकारनं कुठल्या केलं होतं का? भारतीय जनता पार्टी मुंबई महापालिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी ती हिंमत दाखवली. आज मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यावर कुठेही बकऱ्या कापल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली. रस्त्यावर तो सोडा, परंतु सोसायटीच्या आवारामध्ये देखील बकऱ्या कापल्या गेल्या नाही पाहिजे यासाठी काळजी कोणी घेतली? सरकारनं घेतली, प्रशासनानं घेतली. त्यामुळे अशा पद्धतीनं
रस्त्यावर नमाज पाडून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल, सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, अशा पद्धतीचं कृत्य या सरकारमध्ये सहन केलं जाणार नाही. ईदच्या निमित्ताने ते देखील ते बघायला मिळालं. आता खास करून ठाणे जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे, त्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं, हे ग्राउंडवर काय परिस्थिती होती ती बघितली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणी प्रशासना देखील काही चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी सरकार समर्थ आहे. बिलकुल. बनसाहेब, आपण जोडलेले रहा. एक पुढचा मुद्दा आता आपल्या समोर आणतो आहे, तो आहे विशाळगडाचा. विशाळगडावर एक दर्गा आहे, तिथे उरूस होतो. तो मलिक रेहमानचा उरूस आहे. हा बेकायदेशीर उरूस आहे आणि तो थांबायला पाहिजे, याच्यासाठी हिंदुत्ववादी एकत्र आले होते. त्यांनी या एकता आंदोलनाच्या निमित्तानं उरूस थांबवा अशी मागणी केली, पण कोल्हापूरच्या सर्किट बेंचनं उरूस करायला अनुमती दिलेली आहे. एकदा हिंदुत्ववाद्यांच्या भूमिका आपण एका बाजूला ऐकूयात आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक तहसीलदारांनी दिलेलं उत्तर ऐकूयात आणि मग त्यानंतर नवनाथ बन यांच्यापर्यंत जाऊया. शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के भारत माता के हिंदू धर्म के महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्यावर अतिक्रमण करावं यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक आहेत. गेल्या काही वर्षापासून हिंदू एकता आंदोलन कार्यकर्ते हे आक्रमक होते. आता विशाळगडावर पुन्हा एकदा उरुसाची तयारी चालू आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी माझे आमदार नितीन शिंदे, काय सांगाल, उरुस झाला तर काय कराल? विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याच्या नावानं जर त्या ठिकाणी उरूस भरवायचा प्रयत्न झाला तर एक दंगल त्या ठिकाणी झालेली आहे. गजापुरात आता प्रचंड चीड या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या शिवभक्तांच्या मध्ये आहे. आम्ही संभाजी राजेंच्या जयंतीला 14 तारखेला ह्या महिन्याच्याच परवानगी मागितली होती. त्या परवानगीला नाकारण्यात आलं, कारण की तिथं कायदा व सुव्यवस्थेची निर्मिती समस्या तयार होली म्हणून. मग तुम्हाला हा उरूस कसा चालतोय? शिवराज्याभिषेकाला आम्ही परवानगी मागितली, निवेदन दिलं तर आम्हाला नाही म्हणून सांगितलं. परत तो कायदा सुव्यवस्थेचा विषय आणि आता मग ह्याला कशी काय परवानगी देत आहे? मग आमची परवानगी द्या, आम्हाला पण परवानगी द्या, आम्ही जातो हजारोच्या संख्येने तिथं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक जाहीरनामा काढला की 31 मे पर्यंत आम्ही सर्व गड किल्ले अतिक्रमण मुक्त करू, पण असं काहीच होत नाही. निवडणुका आल्या की हे मुद्दे वर काढून सरकार आमच्या तोंडाला पानं पुसते आणि आहे असंच चालू आहे. गड किल्ल्यांवरती अतिक्रमण पण होतच राहते. तिथं उरसाला बाकीच्या गोष्टींना परमिशन मिळते, पण आमचे काही हिंदूंचे कार्यक्रम असले की गडावरती जायचं नाही, कायदा सुव्यवस्था धोक्यात येतो. मग यावेळी कुठं कायदा व्यवस्था जातो, असा आमचा प्रश्न आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. सदर रीटमध्ये 28 मे ते 2 जून पर्यंत स्लॉटिंग हाऊससाठी परवानगी दिलेली आहे. तरी सर्व भाविक भक्तांना ही विनंती आहे की जरी स्लॉटिंगला परवानगी दिलेली असली तरी तिथे राहण्याची निवासासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे सर्व भाविक भक्त सकाळी जातील आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गड उतरतील. तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता नवनाथ बन आहेत. नवनाथ बन, अनेक किल्ल्यांवरचा हा प्रश्न अद्यापही कायम आहे. गेल्या सरकारच्या काळामध्ये तुम्ही प्रतापगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी धडाकेबाज कारवाई केली होती. आजही अनेक शिवप्रेमी ही अपेक्षा बाळगून आहेत की इतर किल्ल्यांवरच्या अतिक्रमणाचं हटवण्याचं काम कधी होणार? प्रसादजी, आपण बघा, जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये होतं, वेगवेगळ्या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यासाठी त्या काळी सरकार धार्जिण्या लोकांनी प्रयत्न केले. त्याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्याही वेळेला तेच प्रयत्न झाले. परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये आपण प्रतापगडाचा उल्लेख केला, लोहगडचा उल्लेख मी करतो की या वेगवेगळ्या गडांवर जी काही अतिक्रमण आहेत ती हटवण्याचं काम सरकारनं वेळोवेळी केलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं विशाळगडचा उल्लेख झाला आणि तिथं अशा पद्धतीनं चुकीच्या रीतीनं किंवा चुकीच्या परंपरा पाळण्यासाठी जर का तिथं उरूस साजरा केला जात असेल किंवा ज्या सरदाराचा वध केला, ज्या सरदाराचा पराभव करून त्या ठिकाणी वध करण्यात आला, अशा ठिकाणच्या काही लोकांच्या उरूस साजरे केले असतील तर त्याबद्दल देखील सरकार अतिशय गांभीर्यानं घेईल. आता हा सगळं प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने त्या प्रकरणामध्ये उरूस साजरा करण्यासाठी परवानगी दिल्याची आपल्याच माध्यमातून माहिती कळली. परंतु एक गोष्ट निश्चितपणे प्रसादजी लक्षात घेतली पाहिजे की गड किल्ले हे अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे आणि जाणीवपूर्वक
हिरव्या मतांसाठी काही लोक अशा गड किल्ल्यांमधल्या चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत असतील तर त्याला विरोध करण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीने ठीक आहे. वेळोवेळी केलंय. आम्ही ते करत राहू. धन्यवाद या सगळ्या चर्चेसाठी.